नमस्कार मित्रांनो, क्रिप्टो क्रांती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा स्पेशल रिक्वेस्ट व्हिडिओ आहे, कारण आज या व्हिडिओमध्ये आपण ब्लॉक ओरा कॉइनचा रिव्ह्यू करणार आहोत। सध्या ब्लॉक ओरा कॉइनची खूप जोरात चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आणि सोबतच आपल्या चॅनलवर ऑलरेडी जे व्हिडिओ अपलोडेड आहेत त्यावर ब्लॉक ओरा कॉइन बद्दल इन्फॉर्मेशन हवी आहे असे कमेंट्स पण येत आहेत, म्हणून आजचा व्हिडिओ मी ब्लॉक ओरा कॉइनवर बनवत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लॉक ओरा कॉइन काय आहे, त्याचे फाउंडर कोण आहेत आणि ब्लॉक ओरा कॉइनचं फंडामेंटल आणि फ्युचर एनालिसिस करणार आहोत। सोबतच ब्लॉक ओरा कॉइनमध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही हे सुद्धा डिस्कस करणार आहोत। इन्व्हेस्ट करायचे तर का करायचे किंवा इन्व्हेस्ट नाही करायचे तर का नाही करायचे याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, मी फायनान्शियल ॲडवायझर नाही आहे। हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल आणि एंटरटेनमेंट पर्पजसाठी बनवला आहे। क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप रिस्की असू शकतं। या व्हिडिओमध्ये मी जी काही इन्फॉर्मेशन देणार आहे ते माझं खाजगी मत म्हणजेच पर्सनल ओपिनियन आहे। मी तुम्हाला कोणताही आर्थिक सल्ला देत नाही आहे किंवा कोणत्याही क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्ट करायला सांगत नाही आहे। कोणत्याही क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्ट करायच्या आधी त्या प्रोजेक्टचा नीट अभ्यास करा आणि त्यानंतरच इन्व्हेस्ट करा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल कोणत्याही क्रिप्टोकरन्सीचा जर आपल्याला ॲनालिसिस करायचा आहे तर त्यासाठी दोन खूप इम्पॉर्टंट अशा वेबसाईट आहेत, कॉइन मार्केट कॅप आणि कॉइन गेको। त्याचे दोघांचे पण व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेत, ते तर तुम्ही बघून घ्या। आपण पण सुरुवात तिथूनच करूया। सर्वात पहिले कॉइन मार्केट कॅपवरती आपण ब्लॉक ओराबद्दल सर्च करूया, बघूया काय इन्फॉर्मेशन मिळते। हे आलो आपण ब्लॉक ओराच्या पेजवरती। आता इथे बघा, इथे ब्लॉक ओरा नाव दिलेलं आहे, त्याचा शॉर्ट फॉर्म दिलेला आहे टीबॅक। त्यानंतर त्याची इथे प्राइस दिलेली आहे $24.82। त्यानंतर बघा इथे त्याची वेबसाईट दिलेली आहे blockora.com, एक्सप्लोरर, कम्युनिटी, चॅट, सोर्स कोड, व्हाईट पेपर। त्यानंतर इथे त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। त्यानंतर त्याचा 24 तासामधला लो बघा $22.09 आहे आणि 24 तासामधला हाय जो आहे तो $26.69 आहे। त्यानंतर त्याचा मार्केट कॅप दिलेला आहे जवळपास 49 मिलियनचं मार्केट कॅप आहे त्याचं। त्यानंतर फुल्ली डायल्युटेड मार्केट कॅप पण सेमच आहे 49 मिलियनचं। व्हॉल्यूम बघा त्याच्यामध्ये किती $1.4 मिलियन व्हॉल्यूम 24 तासामध्ये ट्रेड झालेला आहे। ते सर्क्युलेटिंग सप्लाय त्याची दिलेली आहे जी आहे 20 लाखाची, म्हणजे मार्केटमध्ये फक्त 20 लाख कॉइन्स येणार आहेत। आता सेल्फ रिपोर्टेड सर्क्युलेटिंग सप्लाय म्हणजे आता इथे काय दिलेलं आहे की जे ब्लॉक ओरावाल्यांनी कॉइन मार्केट कॅपवाल्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की आमची इतका सप्लाय आहे, तीच इन्फॉर्मेशन इथे मिळते आहे। कॉइन मार्केट कॅपने स्वतःहून काही इन्फॉर्मेशन याच्यामध्ये ॲड केलेली नाही आहे, ठीक आहे। त्यानंतर बघूया इथे खाली थोडंसं इथे ओव्हरव्ह्यू आहे त्याचा, एक दिवसाचा त्याचा ग्राफ आहे, ग्राफ दिसतोय इथे परफॉर्मन्सचा। त्यानंतर 7 दिवसाचा बघूया आपण, 7 दिवसामध्ये रेड दिसतोय थोडा। 1 मंथचा बघूया, 1 मंथमध्ये बघा 30 जूनला त्याची प्राइस $23 जवळपास होती। त्यानंतर 11 जुलैला जे आहे $18.28। त्यानंतर बघा इथे 3 मंथचा बघूया, पण 3 मंथच्या वरती इथे डेटा नाही आहे, कारण की आता हल्लीच कॉइन मार्केट कॅपवरती लिस्ट झालेला आहे कॉइन। जेव्हा लिस्टिंग झालेली कॉइन मार्केट कॅपवरती तेव्हा त्याची प्राइस बघा जवळपास एक $22 जवळपास होती, ठीक आहे, आणि 3 मिलियनच्या जवळपास मार्केट कॅप होतं, ठीक आहे। त्यानंतर इथे आल्यानंतर बघा इथे जरा जे 7 जुलैला इथे त्याची प्राइस जरा ड्रॉप झाली होती, जवळपास ऑलमोस्ट $18 पर्यंत आलेली होती। त्यानंतर इथे 18 जुलैला $32 पर्यंत पोहोचली होती। त्यानंतर मध्ये इथे एक ड्रॉप आला होता, त्यानंतर सडनली प्राइस पंप केलेली आहे त्याची, ठीक आहे। त्यानंतर इथे बघूया थोडंसं इथे जे कम्युनिटी आहे कॉइन मार्केट कॅपमध्ये त्यांनी काही इथे कमेंट्स वगैरे केलेले आहेत। थोडं कोण म्हणतंय इथे $50 पर्यंत जाणार, कोण म्हणते इथे स्कॅम प्रोजेक्ट आहे, असो आपण बघूया आपला ॲनालिसिस काय सांगतोय। त्यानंतर इथे डीवॅक प्राइस लाईव्ह डेटा ह्याच्यामध्ये थोडीफार इन्फॉर्मेशन दिलेली आहे। आता हे लोक इथे सांगतात की ब्लॉक ओरा ही जे आहे हाय थ्रू आउटपुट ब्लॉकचेन आहे, जी पर सेकंडमध्ये 4.5 लाख ते 5 लाख पर्यंत ट्रान्झॅक्शन एका सेकंडमध्ये करू शकते विदाउट एनी कॉम्प्लेक्सिटी। म्हणजे खूप चॅलेंजिंग अशी गोष्ट हे लोक सांगतात आहेत की आम्ही हे करू शकतो 4.5 लाख ते 5 लाख ट्रान्झॅक्शन पर सेकंड, म्हणजे बिटकॉइनला पण बीट करेल, बिटकॉइनला, इथेरियमला वगैरे, असं यांचं म्हणणं आहे। बघूया आपण पुढे। त्यानंतर इथे काही त्याचं तेच स्टॅटिक्स दिलेले आहेत, ब्लॉक ओरा प्राइस वगैरे, चेंज किती झालेलं आहे, ट्रेडिंग व्हॉल्यूम किती आहे, मार्केट कॅप, फुली डायल्युटेड मार्केट कॅप। त्यानंतर इथे बघा ब्लॉक ओरा कोणत्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे, पॅनकेक स्वॅपमध्ये आहे, बी स्वॅपमध्ये आहे, बेबी स्वॅपमध्ये आहे, एप स्वॅपमध्ये आहे, बीकेक्समध्ये आहे, ठीक आहे। हे सर्व जे आहेत हे डिसेंट्रलाइज एक्सचेंजेस आहेत, पॅनकेक स्वॅप, बी स्वॅप, बेबी स्वॅप, एप स्वॅप, ठीक आहे। सेंट्रलाइज एक्सचेंज नाही आहे ते। त्यानंतर इथे काही न्यूज आहे का ब्लॉक ओराबद्दल, नाही आहे काहीच, नवीन कॉइन आता लिस्ट झालेला आहे, ठीक आहे। इथे ब्लॉक ओराची इथं वेबसाईट बघून घेऊया आपण। ही आहे ब्लॉक ओराची वेबसाईट blockora.com। इथे अबाउट दिलेलं आहे, लिक्विडिटी पूल ऑन
पॅनकेक स्वॅप यावर क्लिक करून बघूया. डायरेक्ट पॅनकेक स्वॅपवरती आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल. त्यानंतर हे डिसेंट्रलाइज वॉलेट आहे, मेटामास्क वॉलेट, जे कनेक्ट करायला मागतं पण आपल्याला क्लोज करूया. त्यानंतर ते ब्लॉक वराबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. लिक्विडिटी आहे सध्या आता पॅनकेक स्वॅपवरती जी अवेलेबल आहे ती 5.45 मिलियन्सची आहे. ठीक आहे. त्यानंतर व्हॉल्यूम जो ट्रेड केलेला गेलेला आहे तो $6,98,000 व्हॉल्यूम ट्रेड केला गेलेला आहे 24 तासामध्ये. 7 दिवसाचा व्हॉल्यूम जो आहे तो 4.32 मिलियनचा आहे. ट्रान्झॅक्शन जे झालेले 24 तासामध्ये 1.25K ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर त्याचा ग्राफ दिसतोय व्हॉल्यूमचा, लिक्विडिटीचा, प्राईसचा, असा ग्राफ आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे. आता तुम्हाला जो ह्याच्यामध्ये हा जो ग्राफ दिसतोय कॉइन मार्केट कॅप जे आहे ते डायरेक्ट पॅनकेक स्वॅपमधून त्याचा डेटा घेतं. त्याच्यामुळे ग्राफ दोघांचा ऑलमोस्ट सिमिलरच मिळणार तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर त्याचे पूल्स दिलेले तिथे TABC, WBNB, TABC, BUSD. ठीक आहे. त्याचे सगळे ट्रान्झॅक्शन्स बघा इथे दाखवतात. स्वॅप TABC फॉर WBNB. आणि तिथे स्वॅपिंग वगैरे चालू आहे त्याची. हे सर्व ट्रान्झॅक्शन इथे दिसत आहेत आपल्याला. जे BSC स्कॅनवरती दिसतं तेच इथे पण दिसतं सगळं. त्यानंतर स्वॅप्स बघूया आपण, स्वॅपचे किती आहेत ते सर्व इथे. त्यानंतर बघूया इथे सिक्युरिटी टोकन इकोसिस्टम वगैरे दिलेलं आहे सर्व. टोटल ॲलोकेशन समरी जे आहे, टोटल इश्युएन्स टोकन जे आहेत ते 20 लाख TABC टोकन आहेत. तर सध्या जे आहेत हे टोकन्स हे बायनान्स स्मार्ट चेनवरती बनवलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर इथे थोडीशी खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. लॉक लिक्विडिटी दिलेली आहे त्यांनी. 2 लाख TABC टोकन हे जे आहेत ते लॉक केलेले आहेत लिक्विडिटीमध्ये. आता टोटल सप्लाय जे बघा 20 लाख कॉईन्सची आहे. ठीक आहे. त्यातले 10% जे कॉईन्स आहेत ते लिक्विडिटीमध्ये लॉक केलेले आहेत. 2 लाख कॉईन्स एअरड्रॉपमधून 17 लाख TABC कॉईन्स जे आहेत, जे म्हणजे ऑलमोस्ट 85% आहेत, ते एअरड्रॉपसाठी ठेवलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर इकोसिस्टम पार्टनरशिप अँड कोलॅबरेशनसाठी 1 लाख TABC कॉईन्स म्हणजे जवळपास 5% कॉईन्स जे आहेत ते इकोसिस्टम पार्टनरशिप अँड कोलॅबरेशनसाठी ठेवले आहेत. ठीक आहे. त्यानंतर वेळेखाली त्यानंतर दिलेले आहे ओपन सोर्स प्लॅटफॉर्म यांनी बनवलेला आहे ब्लॅक ऑरा फाउंडेशनने सगळ्यांसाठी. पर्पज फॉर बिल्ड मध्ये सांगितलेलं आहे सिक्युरिटी टोकन्स बनवण्यासाठी स्पेशली यांनी ब्लॉक ऑरा ब्लॉकचेन बनवत आहेत सिक्युरिटी टोकनचे इकोसिस्टम बनवण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर कंप्लेंटमध्ये बघा इच ब्लॉक ऑरा स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट मीन ॲट इट हॅज प्रोग्रामेबली एन्फोर्स्ड रेग्युलेशन्स बिल्ड इन टू सिक्युरिटी टोकन्स. ठीक आहे. आता इथे बघा रोड मॅपमध्ये ऑक्टोबर 2019चा इनिशिएशन ऑफ द रिसर्च ऑफ द फील्ड ऑफ ब्लॉकचेन ॲडॉप्ट टू सिक्युरिटी टोकन 2019मध्ये यांनी इनिशिएट केलेलं आहे रिसर्च ब्लॉकचेनसाठी. ठीक आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये बघा स्टडी ऑन रेग्युलेटरी बॉडी फॉर सिक्युरिटी ब्लॉकचेन रिक्वायर मॅन्डेट लॉ. डिसेंबरमध्ये व्हाईट पेपर वगैरे बनवलेला आहे यांनी ब्लॉकचेन इम्प्लिमेशन आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट टू सपोर्ट सिक्युरिटी टोकनसाठी 2019मध्ये केलेलं आहे. मार्च 2020 व्हाईट पेपर आणि रिसर्च पब्लिश फॉर ब्लॉकचेन रिक्वायरमेंट्स अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे. त्यानंतर Q2 मध्ये दिलेलं आहे डेव्हलपर्स अँड पार्टनर सपोर्ट गेन व्हाईट पेपर रिलीज फॉर ब्लॉक ऑरा ब्लॉकचेन वगैरे सर्व इथे दिलेलं आहे. एकदा तुम्ही वाचून घ्या सर्व डिटेल्स. ठीक आहे. त्यानंतर इथे त्यांचे काही सोशल्स वगैरे आहेत. सोशल अकाउंट फेसबुकमध्ये बघूया. हे फेसबुक पेज आहे. याच्यावर जवळपास 456 जे लोक आहेत ते फॉलो करतात ब्लॉक ऑराला फेसबुकवरती. त्यानंतर इंस्टाग्रामवर बघूया. इंस्टाग्रामवरती पण यांचा अकाउंट आहे जवळपास 550 फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामचे. त्यानंतर ट्विटरवरती येऊया. ट्विटरवरती बघा ब्लॉक ऑरा ब्लॉकचेनचं सुद्धा आहे 414 फॉलोअर्सच्या जवळपास आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे यूट्यूब चॅनल पण आहे त्यांचं. लिंक्डइनचं बघूया. ओके. लिंक्डइनमध्ये ब्लॉक ऑरा ब्लॉकचेनचं अकाउंट नाही आहे, लिंक आहे बट पेज नॉट फाउंड येत आहे. त्यानंतर टेलिग्रामवरती बघूया. टेलिग्राममध्ये वरती पण आहे चॅनल. त्यानंतर ब्लॉक ऑरा ब्लॉकचेनचं जे आहे गिटहबमध्ये पण अकाउंट आहे. त्याच्यामध्ये बघा काही डिटेल दिसतात काय, काही ॲक्टिव्हिटी नाही आहे इथे सध्या तरी. त्यानंतर इथे जे आहे ईमेल. त्यानंतर इथे ब्लॉक ऑरा ब्लॉकचेनबद्दल सिक्युरिटी टोकनसाठी बनवलेलं आहे. आता मी पुढे सांगेन तुम्हाला यांचं काय फीचर्स आहेत ते. ठीक आहे. तर व्हाईट पेपर वगैरे कोणत्या पण क्रिप्टोकरन्सीचा व्हाईट पेपर खूप इम्पॉर्टंट असतो. इथे व्हाईट पेपर दिलेलं आहे पण व्हाईट पेपर खूपच असा टेक्निकल लँग्वेजमध्ये आहे जे साधारण माणसाच्या समजण्याच्या पलीकडे आहे. खूपच टेक्निकल असे लँग्वेजेस वगैरे त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत. ठीक आहे. तर थोडंसं समजण्यासाठी खूप डिफिकल्ट आहे. मग त्यासाठी आपण एक काम करू, आपण जो आहे तो लाईट पेपर एकदा बघून घेऊया. लाईट पेपर आलेला आहे. आता इथे दिलेलं आहे त्यांनी ब्लॉक ऑरा कॉईन जो आहे 10 ऑगस्ट 2020मध्ये रिलीज झालेला आहे. इथे सांगितलेलं आहे की ब्लॉक ऑरा कॉईन जो आहे तो वर्ल्ड फर्स्ट डॉलर बेस्ड स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आणि डिसेंट्रलाइज ग्रोथ स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आहे. अजून बघूया ते पुढे काय. इथे त्यांनी थोडंसं मनी रेव्होल्युशन दिलेलं आहे. मेन आपल्याला याच्यामध्ये जे हवं आहे ते आहे टोकॉनॉमिक्स आपल्याला बघायचं आहे ब्लॉक ऑरा कॉईनचं. ते रोड मॅप आलेलं आहे. रोड मॅप पण इथं बघूया याच्यावरती कसं दिसतोय, क्लिअर आहे काय रोड मॅप. ओके. इथे रोड मॅप आपल्याला जरा व्यवस्थित दिसतोय. जानेवारीमध्ये बघा त्यांनी रिसर्च चालू केलेलं आहे ब्लॉकचेन बनवण्यावरती. त्यानंतर स्टडी वगैरे चालू केलं आहे. रेग्युलेटरी बॉडी आणि सिक्युरिटी ब्लॉकचेन
चे लॉज, मॅन्डेट लॉज वगैरे काय ते स्टडी चालू केलेली होती. ठीक आहे. Q3 जे आहे व्हाईट पेपर आणि रिसर्च स्टार्ट केलेलं आहे ब्लॉकचेन बनवण्यासाठी, ब्लॉकचेनच्या डेव्हलपमेंटसाठी. त्यानंतर बघा Q4 जे आहे डेव्हलपर्स आणि पार्टनर सपोर्ट गेन जे आहे Q4 डेव्हलपर्स आणि पार्टनर सपोर्ट गेन करायला चालू केलेलं आहे. त्यानंतर 2021 फर्स्ट क्वार्टरमध्ये लाईट पेपर रिलीज केलेला आहे ब्लॉकओरा ब्लॉकचेनचा. त्यानंतर 2021 दुसऱ्या क्वार्टरमध्ये ब्लॉकओरा टोकनची डेव्हलपमेंट चालू केलेली आहे. त्यानंतर सप्टेंबर 2020 बायनान्स स्मार्ट चेनवरती ब्लॉकओरा टोकन्स वगैरे बनवलेले आहेत. त्यानंतर ब्लॉकओरा टोकन पेअर क्रिएट केलेले आहेत पॅनकेकस्वॅपवरती. त्याच्यामध्ये 20 लाख TBAC टोकन जे आहे ते लिक्विडिटी लॉक केलेली आहे. त्यानंतर एअरड्रॉप वगैरे स्टार्ट केलेलं आहे. त्यानंतर मध्ये तिथे 2021 सर्व गोष्टी मध्ये 2020 त्यांनी दिलेलं आहे. तर पुढे बघूया. Q1 2022 2022 फर्स्ट क्वार्टरमध्ये ब्लॉकओरा ब्लॉकचेनचं वर्क चालू केलेलं आहे त्यांनी बनवायला. त्यानंतर Q2 कुठे आहे? Q2 इथे नाहीच आहे. त्यानंतर Q3 आहे डायरेक्ट लॉन्च ऑफ ब्लॉकओरा ब्लॉकचेन टेस्टनेट, म्हणजे तिसऱ्या क्वार्टरमध्ये 2022 टेस्टनेट लॉन्च केलेलं आहे त्यांनी. चौथ्या क्वार्टरमध्ये ब्लॉकओरा ब्लॉकचेनची मेननेट लॉन्च करणार आहे आणि फर्स्ट सिक्युरिटी टोकन मेननेटवरती लॉन्च करणार आहे. त्यानंतर मध्येच इथे ऑक्टोबर 2020 आलेला आहे, 2020 चौथ्या क्वार्टरचं आलेलं आहे इथे. त्यानंतर टोकनॉमिक्स बघूया. आता इथे टोकन टिकर जे आहे त्याचा शॉर्ट फॉर्म TABC आहे. टोकनची टोटल सप्लाय जी आहे ती 20 लाख TABC कॉईन्स आहे. त्यानंतर टोकन डिस्ट्रीब्युशन मोड हे जे आहे एअरड्रॉप थ्रू करणार आहे. टोकन रिस्ट्रिक्शन जे आहेत काहीच रिस्ट्रिक्शन नाही आहेत. इनिशियल प्राईस $2 आहे. सुरुवातीची किंमत जी आहे ती $2 आहे एका TABC टोकनची आहे. त्यानंतर या पुढे टोकन डिटेलचे आहे. करन्सीज एक्सेप्टेड TABC आहे. लॉक लिक्विडिटी जी आहे ती 2 लाख टोकनची आहे. पॅनकेकस्वॅपवरती 2 लाख टोकन जे आहेत ते लिक्विडिटीमध्ये लॉक करून ठेवलेले आहे. त्यानंतर एअरड्रॉपचं तिथे सांगितलेलं आहे 17 लाख TABC टोकन जे ते एअरड्रॉप करणार आहेत. इकोसिस्टम आणि पार्टनरशिप कोलॅबरेशनसाठी त्यांनी 1 लाख TABC टोकन्स ठेवलेले आहेत. दॅट्स इट. लाईट पेपरमध्ये इतकंच आहे. त्यानंतर बघूया इथे व्ह्यू ऑन BSC स्कॅनवरती बघूया. टोटल सप्लाय जी आहे 17,99,991 TABC टोकनची आहे सध्या आता. त्यानंतर होल्डर जे आहे ते 15,470 होल्डर्स आहे. आत्तापर्यंत ट्रान्झॅक्शन जे झालेलं आहे ट्रान्सफरचे ते 8,61,988 ट्रान्सफर झालेले आहेत. हा त्याचा कॉन्ट्रॅक्ट ॲड्रेस आहे. ऑफिशियल वेबसाईट जी आता आपण बघितली तीच ऑफिशियल वेबसाईट आहे. त्यानंतर इथे खाली सोशल प्रोफाईल्स वगैरे दाखवलेले आहेत. त्यानंतर बघा इथे सगळे ट्रान्सफर्स वगैरे सगळे आता 28 सेकंड्स आधी पण झालेलं आहे ट्रान्सफर. इथे 1 मिनिट 2 मिनिट असे भरपूर ट्रान्झॅक्शन चालू आहे तिथे. ठीक आहे. आय होप तुम्हाला दिलेली माहिती कळाली असेल. सोबतच आता एकदा आपण ब्लॉकओरा कॉईनचा जो इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो. हे आलेलं आपण त्याच्या प्रेझेंटेशनमध्ये थोडी प्रेझेंटेशन बघूया. त्याच्यामध्ये थोडीशी माहिती घेऊया आपण काय आहे ब्लॉकओरा कॉईनचं इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता इथे टोटल सप्लाय जी दिलेली आहे ती बघा इथे 2.5 करोडची दिलेली आहे. बिटकॉईनची सप्लाय जी 2,10,00,000 आहे आणि टोटल सप्लाय ती जी दिलेली ती 2.5 करोडची दिलेली आहे. त्यानंतर इथे मायनिंगचं ॲज अ अल्गोरिदम काय आहे प्रूफ ऑफ स्टेक आहे. ठीक आहे. त्यानंतर प्री मायनिंग जे आहे 10% म्हणजेच 25 लाख कॉईन जे आहेत आणि आफ्टर मायनिंग जे आहेत बाकीचे 2,25,00,000 कॉईन्स मार्केटमध्ये येणार आहेत. ब्लॉकचेनबद्दल बोलायला गेलं तर सेफ अँड ओपन सोर्स सिक्युरिटी टोकन ऑपरेटिंग सिस्टम आहे. त्यानंतर करंट स्टेटसमध्ये बघा सर्क्युलेशन टोकन जे आहे 20 लाख आहे. डेव्हलपर स्टेकिंग जे आहे ते 5 लाख आहे आणि स्टार्टिंग प्राईस जी होती ती $1 पासून स्टार्टिंगला जे लॉन्च झाले होतं टोकन तेव्हा प्राईस त्याची $1 होती. इथे खाली दिलेले आहे जे 90% रिमेनिंग कॉईन्स आहेत म्हणजे शिल्लक कॉईन्स आहेत 2,25,00,000 कॉईन ते हे मायनिंग प्रोसेस थ्रू मार्केटमध्ये येणार आहेत ब्लॉकचेन लॉन्च झाल्यानंतर. ठीक आहे. म्हणजे यांची स्वतःची जेव्हा ब्लॉकचेन लॉन्च होईल तेव्हा ते मायनिंग प्रोसेस चालू करणार आहेत. त्याच्यानंतर हे 2,25,00,000 कॉईनचे शिल्लक 90% कॉईनचे शिल्लक आहे ते कॉईन्स मार्केटमध्ये येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघूया पुढच्या पेजवरती याचा ब्लॉकवर टेस्टनेट लॉन्च झालेलं आहे ऑलरेडी. टेस्ट नेटवर्कचे डिटेल्स दिलेले आहे मेटामास्कमध्ये ॲड करण्यासाठी. त्यानंतर याचे फीचर्स बघा. या ब्लॉकचेनचा यूज कशासाठी होणार आहे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बनवण्यासाठी, टोकन लॉन्च करण्यासाठी, NFT बाय सेल किंवा NFT मार्केटप्लेससाठी. त्यानंतर स्वॅपिंग एक्सचेंज क्रिप्टोकरन्सी स्वॅप करण्यासाठी एक्सचेंज बनवणार आहेत. त्यानंतर सिक्युरिटी टोकन्स, प्रॉपर्टी टोकन्स, कस्टोडियन टोकन्स, शेअर मार्केट आणि कमोडिटी ट्रेडिंग. ठीक आहे. या सगळ्यासाठी ब्लॉकचेनचा यूज करणार आहे ते लोक. या ब्लॉकचेनचं 5 लाख ट्रान्झॅक्शन पर सेकंडची स्पीड आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे फॉसेट फॉर टेस्टनेट वगैरे हे सर्व टेस्टनेटचे डिटेल्स इथे दिलेले आहे. त्यानंतर इथे दिलेले खाली मेन नेट जे आहे ते नोव्हेंबर 2022 पासून चालू होणार आहे.
ठीक आहे. आणि पुढच्या स्लाईडवरती इथे जे आहे या स्लाईड तुम्हाला तर काय माहिती मिळणार आहे, लिक्विडिटी रिवॉर्ड, रेफरल बोनस आणि मॅचिंग बोनसबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. आता इथे स्टेकिंग बेनिफिट्स बघा, इथे दिलेले आहे गेट. तुम्ही स्टेक केलेल्या TABC कॉईनवरती दररोज तुम्हाला 1% ते 1.25% रिटर्न्स मिळणार आहेत मंडे टू फ्रायडे पर्यंत. शनिवार रविवारी मिळणार नाही. इथे दिलेले लिक्विडिटी स्टेटिंग, किती अमाऊंट तुम्हाला स्टेकिंग करायचे, त्यानंतर त्याचे पर्सेंटेज तुम्हाला डेली किती मिळणार आहे, त्यानंतर दररोजचे तुमचे रिवॉर्ड US डॉलर्समध्ये किती असणार आहे ते दिलेलं आहे. त्यानंतर प्रिन्सिपल अमाऊंट तुमची किती दिवसामध्ये तयार होणार आहे, म्हणजे तुम्ही गुंतवलेली जी रक्कम आहे ती किती दिवसामध्ये परत मिळणार आहे तुम्हाला. तुमचे म्हणजे गुंतवलेले पैसे पटीने वाढण्यासाठी किती दिवस लागणार आहेत त्याला, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल बघूया इथे लिक्विडिटी स्टेकिंगमध्ये बघा, जर $20 तुम्ही पॅकेज घेतला, 1.25% हिशोबाने तुम्हाला दररोज $0.25 म्हणजे जवळपास ₹20, 18 ते ₹20 तुम्हाला दररोज मिळणार आहेत. त्यानंतर प्रिन्सिपल जे आहे तुमचं जे गुंतवलेले $20 आहेत ते रिकवर करण्यासाठी तुम्हाला 80 दिवस लागणार आहेत आणि तुमचे पैसे तिप्पट होण्यासाठी 240 दिवस लागणार आहेत, ठीक आहे. पण हे पूर्ण टोटल प्लॅन जो आहे तो 300 दिवसाचा आहे. इथे 240 दिलेलं आहे, पण ते 300 दिवसाच्या नंतर अनलॉक होणार आहे, त्याशिवाय अनलॉक होणार नाही, ठीक आहे. $20 आहे, $50, $100, $250, $500, $1000, $2500 आणि $5000. $1 जो आहे तो आता सध्याच्या दराने ₹80 चालू आहे. आपण ₹80 पकडूया एक उदाहरण म्हणजे ₹80 चालू आहे सध्या डॉलरचा रेट. आता $100 म्हणजे ₹8000, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे दररोजचे तुमचं 1.25% मिळणार आहे. दररोजचा तुमचा रिवॉर्ड जो असणार तुम्हाला जवळपास $80 डॉलरचं आपण पकडला रेट, तर $100 तुमचे दिवसाचे मिळणार आहे. 80 दिवसामध्ये तुमचे ₹8000 कव्हर होणार आहेत. असंच तुम्ही बाकीचे सर्व पण गणित करू शकता. आता $5000 म्हणजे जवळपास ₹4 लाख पॅकेज आहे. त्याचं डेलीचं जे आहे ते 1% तुम्हाला रिटर्न मिळणार आहे स्टेकिंगवरती, म्हणजे दिवसाचे तुम्हाला $50 मिळणार आहेत. त्यानंतर प्रिन्सिपल अमाऊंट जी तुमची $5000 आहे ती रिकवर होण्यासाठी तुम्हाला किती टाईम लागेल, 100 दिवस लागतील आणि तुमचे पैसे तिप्पट होण्यासाठी 300 दिवस लागतील. आता इथे खाली त्यांनी नोट पण दिलेलं आहे बघा, तुम्ही घेतलेल्या पॅकेजचे त्यातील 10% व्हॅल्यू ही 6 महिन्यासाठी लिक्विडिटीमध्ये लॉक होऊन जाईल तुमच्या वॉलेटमध्ये, ठीक आहे. त्यानंतर इथे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, जर तुम्ही 300 दिवसानंतर विड्रॉ नाही केले तर त्यानंतर पुढे त्याची कंपाऊंडिंग किती मला तिथे दिलेलं आहे. जर समजा तुमचं $100 पॅकेज आहे, तुम्हाला भारतीय रुपयांमध्ये सांगतोय मी, पहिल्या महिन्यामध्ये, ठीक आहे, ₹8000 पहिल्या महिन्यात 8000 असणार आहे. त्यानंतर इथे 20,000 होणार आहेत. त्यानंतर इथे 56,000 होणार आहेत 12 महिन्यामध्ये. त्यानंतर 18 महिन्यानंतर 1,36,000 होणार आहे. त्यानंतर इथे 25 महिन्यानंतर ₹4 लाख होणार आहेत, ठीक आहे. असंच तुम्ही बाकीचे पण पॅकेजचे इथे कॅल्क्युलेशन तुम्ही बघू शकता, 5,000, 2,500, 1,000. रेफरल बोनसमध्ये बघा, जे तुमच्या ओळखीचे मित्रपरिवार किंवा कुटुंबातील कुठल्या सदस्यांना तुम्ही ब्लॉक रॉकमध्ये तुमच्या थ्रू जॉईन केलं तर त्यांनी घेतलेल्या पॅकेजवरती तुम्हाला 5% कमिशन तुम्हाला मिळणार आहे. सपोज त्यांनी जर तुमच्या मित्राने किंवा तुमच्या फॅमिली मेंबरने तुमच्याकडून तुमचा रेफरल घेऊन जर $1000 पॅकेज त्यांनी घेतलेलं आहे तर त्याचे 5% म्हणजेच $50 हे तुमच्या वॉलेटमध्ये कमिशन म्हणून मिळणार आहे, ठीक आहे. त्यानंतर बघूया इथे दुसरं समथिंग एक्स्ट्रामध्ये काय आहे. जर तुम्ही जॉईन केल्याच्या 14 दिवसांच्या आत, म्हणजे तुम्ही जॉईन केल्याच्या 2 आठवड्याच्या आतमध्ये जर तुम्ही 5 लोकांना तुमच्या अंडरमध्ये तुमचा रेफरल लिंक देऊन तुम्ही त्यांना जॉईन केलं तुमच्या अंडरमध्ये, तर त्यांच्यापैकी सर्वात जे लोएस्ट पॅकेज असणार आहे त्याचे 5% तुम्हाला कमिशन म्हणून मिळणार आहे. म्हणजे एक्स्ट्रा अर्निंग तुम्हाला 5% मिळणार आहे. समजा 5 लोक आहेत, 5 लोकांनी एकाने 5,000, एकाने 3,000 वगैरे असे वेगवेगळे पॅकेज घेतले आणि सर्वात लोएस्ट पॅकेज जो आहे तो $1,000 आहे. 5 मधल्या एका व्यक्तीने $1,000 पॅकेज घेतलेलं आहे, सगळ्यात लोएस्ट, सगळ्यात कमी किमतीचं. तर त्या $1,000 जे पॅकेज आहे त्याचे 5% म्हणजेच $50 अशा पद्धतीने तुम्हाला जे लोएस्ट असणार आहे त्याचे 5% तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे. त्यानंतर जाऊया पुढे मॅचिंग बोनसमध्ये. बघा इथे तुम्हाला तुमच्या अंडरमध्ये लेफ्ट आणि राईटमध्ये तुम्हाला एक व्यक्तीला इथे जॉईन करायचं आहे तुमच्या रेफरलमध्ये. त्यानंतर त्यांनी त्यांच्या अंडरमध्ये जे आहेत त्यांनी लेफ्ट राईटमध्ये त्यांचे 2 जॉईन केलेले आहेत. जे राईटवाल्याच्या अंडरमध्ये पण 2 आलेले आहेत, लेफ्टच्या अंडरमध्ये पण 2 आलेले आहेत. त्यानंतर असे सर्व जे आहेत ते तुमच्या अंडरमध्ये एक साखळी सिस्टममध्ये MLMची जी साखळी असते त्याच सिस्टममध्ये तुम्हाला 25% ऑफ युअर बिझनेस अँड विल बी गिवन 2 डायरेक्ट कंपल्सरी ऑन लेफ्ट साईड अँड 1 राईट साईड कॅपिंग ॲज पर पॅकेज. त्यांचे पण तुम्हाला इथे त्यांच्या थ्रू पण इन्सेंटिव्ह जे आहे मॅचिंग बोनस 25% तुम्हाला मिळणार आहे, हां, ठीक आहे. त्यानंतर मॅचिंग बोनसमध्ये थोडंसं अजून डिटेलमध्ये बघूया. इथे जर बघा, इथे हा एक व्यक्ती आहे, त्याच्या अंडरमध्ये लेफ्ट साईडला एक मॅचिंगमध्ये आलेला आहे आणि राईट साईडमध्ये एक आलेलं आहे. दोघांनी पण $5,000 पॅकेज घेतलेलं आहे, ठीक आहे. $5,000 पॅकेज घेतल्यानंतर बघा $5,000 25% म्हणजे $12,500 मॅचिंग बोनस तुम्हाला लगेच मिळणार नाही.
रोज $12.5 हे तुम्हाला 100 दिवसापर्यंत मिळत राहतील. ठीक आहे. असं ते पूर्ण स्लॅब पूर्ण खाली पण तसंच काम करतं. दिले इन्कम लिमिट ॲज पर युअर स्टेकिंग पॅकेज. जे पण काही तुमचं स्टेकिंग पॅकेज असेल त्याच्यावरती इन्कम तुमचं डिपेंड असेल. ठीक आहे. आय होप तुम्हाला दिलेली माहिती कळाली असेल. आता इथे बघा, ह्याच्यामुळे तुम्ही बघता इथे DeFi.ai ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. DeFi.ai काय आहे ते हे आलेलं आपण DeFi.ai वरती. जर तुम्हाला TABC कॉईन म्हणजेच ब्लॉक ओरा कॉईनमध्ये जर इन्व्हेस्ट करायचं असेल, ते स्टेकिंगवर सर्व करायचे असेल, त्याचे बेनिफिट घ्यायचे असेल तर तुम्हाला ह्याच्यावरती अकाउंट असणं गरजेचं आहे. आता आपण माहिती घेऊया ब्लॉक ओरा कॉईनचे फाउंडर्स जे आहेत त्यांच्याबद्दल. हे आहेत फिरोज मुलतानी. हे आहेत फाउंडर ब्लॉक ओरा ब्लॉकचेनचे. यांच्याबद्दल ते काही जास्त काही इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही आहे. हे पहिलं डायरेक्टर होते NOIC एक्सचेंजमध्ये. ठीक आहे. त्यानंतर रिअल इस्टेट इन्व्हेस्टर होते. यांच्या एक्सपिरियन्समध्ये बघा इंट्रोड्युसिंग ब्रोकर वगैरे हे सर्व यांचं बॅकग्राऊंड आहे. कर्नाटकाला बिलॉंग करतात. MBA इन फायनान्स अँड फायनान्शियल मॅनेजमेंट सर्व्हिसेस ही सर्व इन्फॉर्मेशन त्यांच्याबद्दल इथे दिलेली आहे. ठीक आहे. आता ह्याचं आपण फ्युचर ॲनालिसिस करणार आहोत. आता बघा, जे पण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे माझं पर्सनल ओपिनियन आहे. ठीक आहे. जर तुम्ही मला पर्सनली जर तुम्ही विचाराल की ब्लॉक ओरा ब्लॉकचेनमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार का, तर मी पर्सनली तुम्हाला सांगतो मी ब्लॉक ओरा कॉईनमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाही आहे. ठीक आहे. आता मी का करणार नाही आहे ह्याचे पण कारणच आहेत. तुम्हाला सगळं सांगतो मी स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. आता सर्वात पहिलं रिझन बघा, ह्यांचा जो लाईट पेपर आहे इथे सप्लायची किती सांगितलेली आहे, 20 लाखाची सप्लाय इथे सांगितलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे कॉईन मार्केट कॅपवरती पण आहे जी सप्लायची 20 लाखाची सांगितलेली आहे. मॅक्सिमम सप्लायमध्ये पण 20 लाख आहे. टोटल सप्लायमध्ये पण 20 लाख आहे. ठीक आहे. पण इथे जे आपल्याकडे जे प्रेझेंटेशन अवेलेबल आहे हे प्रेझेंटेशन हे काय स्वतः मी बनवलेलं नाही आहे. ठीक आहे. हे पण मला इंटरनेटवरती रिसर्च करतानाच मिळालेलं आहे. आता इथे टोकनची सप्लाय जी आहे ती 2.5 करोडची दिलेली आहे. इथे सर्व इन्फॉर्मेशन वगैरे ते त्यांनी दिलेली आहे की 90% जे आहे ते सगळं त्यांची ब्लॉक ओरा ब्लॉकचेन जेव्हा लॉन्च होईल तेव्हा मार्केटमध्ये वगैरे येणार आहेत. ठीक आहे. मग माझ्या माहितीप्रमाणे इथे आहे ना, यांच्या टोटल सप्लायमध्ये इथे 2.5 करोड हवे होते. मॅक्सिमम सप्लायमध्ये पण इथे 2.5 करोड हवे होते. आणि सर्क्युलेटिंग सप्लायमध्ये जी सर्क्युलेटिंग सप्लाय 20 लाखाची आहे किंवा 17 लाखाची, आता मार्केटमध्ये जे आहे ते 17 लाखाची आहे. आता त्यांनी स्वतःसाठी जे आहेत 1 लाख टोकन्स जे आता इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे लाईट पेपरमध्ये टोटल टोकन सप्लाय, म्हणजे इथे ह्यांनी मिसगाईड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आता इथे 20 लाख टोकन्स आहेत, इथे पण 20 लाख टोकन्स आहेत, पण इथे 2.5 करोड टोकन दाखवतात. तर हे थोडंसं मिसगाईड करण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे इथे. ठीक आहे. ही सर्व इन्फॉर्मेशन त्यांनी लाईट पेपरवरती पण द्यायला हवी होती. कॉईन मार्केट कॅपवरती तर नाही. ठीक आहे. बट लाईट पेपरवरती त्यांनी इन्फॉर्मेशन द्यायला हवी होती. आणि हे प्रेझेंटेशन जे आहे ते लोकांना दाखवलं जातं. कोणती पण क्रिप्टोकरन्सी असते तिचं ऑडिट खूप इम्पॉर्टंट असं कम्युनिटी बनवण्यासाठी किंवा कम्युनिटी इन्व्हेस्टर्सना इन्व्हेस्ट करण्यासाठी त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कोणत्या पण क्रिप्टोकरन्सीचं ऑडिट असणं गरजेचं आहे. सर्वात वर्ल्ड फेमस अशी वेबसाईट आहे सर्टिक. 90% क्रिप्टोकरन्सीचं ऑडिट सर्टिक करते. त्याच्यावरती बघूया आपण सर्टिकमध्ये आहे का. आता इथे सर्च प्रोजेक्ट बाय नेम. आता इथे आपण सर्च करूया ब्लॉक ओरा. नाही, इथे ब्लॉक ओराबद्दल काही इन्फॉर्मेशन येत नाही आहे. त्यानंतर इथून आपण कॉन्ट्रॅक्ट ॲड्रेस त्याचा कॉपी करूया. त्यानंतर इथे पण काही इन्फॉर्मेशन येत नाही आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. इथे बघा जे वर्ल्ड फेमस कॉईन्स आहेत BNB, पॉलिगॉन, शिबा स्वॅप, सँडबॉक्स यांचे सगळ्यांचे सर्टिक ट्रस्ट स्कोअर बघा इथे आहेत. म्हणजे जे जेन्युइन क्रिप्टोकरन्सीज आहेत ज्यांना खरोखर आपली कम्युनिटी स्ट्रॉंग बनवायची आहे किंवा आपल्या इन्व्हेस्टर्सला स्वतःवरती विश्वास असा पटवून द्यायचा आहे, ते लोक ऑडिट करतात. या ऑडिटमध्ये डिसाईड होतं की त्याच्यामध्ये काही स्कॅम वगैरे आहे का, किंवा ती स्क्रिप्ट लिहिली गेली किंवा कोडिंग केलं गेलं तेव्हा त्याच्यामध्ये काही बग्स आहेत का, किंवा कोणत्या अशा पद्धतीने हॅक वगैरे होऊ शकते का ब्लॉकचेन, हे सर्व या ऑडिटमध्ये रिपोर्ट बनवतात. ठीक आहे. आता बायनान्स स्मार्टचे म्हणजे BNB चेनला बघा 95% ट्रस्ट स्कोअर आहे. पॉलिगॉनचा 92% आहे. शिबा स्वॅपचा 95% आहे. असे वेगवेगळे आहेत भरपूर सारे क्रिप्टोकरन्सीज. पण ह्याच्यावरती जे आहे ब्लॉक ओरा कॉईनबद्दल काहीच इन्फॉर्मेशन नाही आहे, म्हणजे त्यांनी ऑडिट करून घेतलेलं नाही आहे. ठीक आहे. हा एक सेकंड पॉईंट झाला. तिसऱ्या पॉईंटमध्ये बघा त्यांनी इथे स्टेकिंग प्लॅन दिलेला आहे. ठीक आहे. हा सर्व जो स्टेकिंग प्लॅन दिलेला आहे हा डॉलर्समध्ये दिलेला आहे. $20, $50, $100, $250. आता माझ्या माहितीप्रमाणे एखादे क्रिप्टोकरन्सी कोणती स्टेकिंगला ठेवतात. ठीक आहे. तर त्या स्टेकिंगमध्ये जी क्रिप्टोकरन्सी आपण स्टेक करतोय ती आपल्याला स्टेकिंगमध्ये मिळणारे रिवॉर्ड्स असतात ते आपल्याला त्याच क्रिप्टोकरन्सीमध्ये मिळतात. ब्लॉक ओरा कॉईन जर तुम्ही स्टेक करताय तर त्याच्या बदल्यात स्टेकिंग रिवॉर्डमध्ये तुम्हाला ब्लॉक ओरा कॉईन मिळणार. जर ब्लॉक असा आहे का, पण जर ब्लॉक ओरा कॉईनची किंमत आज $24.87 आहे, हीच किंमत सेम राहणार आहे का? नाही. बरोबर आहे ना. हीच किंमत सेम राहणार नाही आहे. ती $30 पण होऊ शकते. पण आपण एक नेगेटिव्ह विचार करूया की त्याच कॉईनची किंमत जर समजा $10 झाली, $5 झाली. जर $5 झाली तर तुम्हाला स्टेकिंग रिवॉर्ड इतकेच मिळणार का?
नाही, मग जर त्या कॉईनची प्राईस कमी झाली तर तुमचं जो डेली पर्सेंटेज तुमचे तेच असणार, पण त्याच्यावरती डेली मिळणारे रिवॉर्ड जे असणार US डॉलरचे त्याची व्हॅल्यू कमी होणार. जर आता कॉईनची व्हॅल्यू जर 10 पटीने कमी झाली, $25 सपोज $25चा कॉईन आहे, त्याची प्राईस बिअर मार्केटमध्ये $2.5 झाली, तर तुमचा जो येणारा हा जो रिवॉर्ड असणार तो पण 10 पटीने मायनस होणार, 10 पटीने कमी होणार. म्हणजे जिथे आता तुम्हाला $0.25 मिळतात तिथे $0.025 मिळणार. मग त्यामुळे तुम्ही अशा ह्याच्यावरती डिपेंड राहू नका की तुम्हाला एवढेच गॅरंटीड इन्कम मिळणार. हे गॅरंटीड इन्कम नाही आहे. जर कॉईनची व्हॅल्यू कमी झाली तर ह्याची पण व्हॅल्यू कमी होणार. ठीक आहे. आणि त्यांनी असंच कुठल्या व्हाईट पेपरमध्ये किंवा लाईट पेपरमध्ये किंवा कुठल्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं नाही आहे की तुम्हाला गॅरंटी दिलेली नाही आहे की एवढेच मिळणार आहेत म्हणून. ठीक आहे. चौथा पॉईंटमध्ये इथे बघा, मेन म्हणजे जे आहे याचे फाउंडर मला काही इतके टेक्निकल बॅकग्राऊंडमधून वाटत नाही आहेत. जितके पण आत्तापर्यंत क्रिप्टोकरन्सीज आहेत मार्केटमध्ये सगळ्यांचे फाउंडर्स जे आहेत ते सगळे टेक्निकल बॅकग्राऊंडमधून आहेत. ठीक आहे. आता आमच्यामध्ये बघा लिंक्डइनवरती यांचा फक्त एक्सपिरियन्स फाउंडर ब्लॉगवरामध्ये आहेत. डायरेक्टर जे आहे NIOC एक्सचेंज. ठीक आहे. आता NIOC एक्सचेंज जे आहे ह्याच्यावरती पण थोडासा रिसर्च केला मी, इंटरनेटवरती सर्च करून बघूया. हे NIOC एक्सचेंज क्रंच बेसमध्ये आपण जाऊन बघूया. तर ज्या एक्सचेंजचे ते डायरेक्टर होते ते एक्सचेंज कोणतं आहे एस्टोनियामध्ये ते बघूया आपण एकदा. ही वेबसाईट काम नाही करत आहे. क्लाउडफेअर जे आहे लंडनमध्ये लोकेशन आहे सर्व्हरचं, क्लाउडफेअर पण चालू आहे. त्यानंतर हे जे होस्टिंग जे आहे ते होस्टिंग काम नाही करत आहे. होस्टिंग एक्सपायर झालेलं आहे, म्हणजे डोमेन एक्सपायर झालेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. तर NIOC एक्सचेंजबद्दल काही जास्त माहिती मिळू शकत नाही आहे इथून. ठीक आहे. त्यानंतर काही टेक्निकल बॅकग्राऊंड नाही आहे. आता तुम्हाला मी दाखवतो एखादे क्रिप्टोकरन्सीचा जो फाउंडर आहे त्याचं कसं बॅकग्राऊंड असतं. त्यामध्ये आपण पॉलिगॉनचे फाउंडर जे आहेत संदीप नेलवाल त्यांची प्रोफाईल बघणार आहोत. आपला इंडियाचा प्रोजेक्ट आहे पॉलिगॉन टेक्नॉलॉजी, ह्याचे फाउंडर आहेत संदीप नेलवाल. आता यांचा एक्सपिरियन्स बघा, 4 वर्ष 9 महिन्यापासून पॉलिगॉनमध्ये फाउंडर आहेत. 2017 पासून को फाउंडर CEO स्कूपवेवर, हेड ऑफ टेक्नॉलॉजी अँड सप्लाय चेन, कन्सल्ट डेलॉइट, इंटर्न, सॉफ्टवेअर इंजिनियर, कम्प्युटर सायन्स, NITI मध्ये बघा मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, MBA टेक्नॉलॉजी, फायनान्स, सप्लाय चेन मॅनेजमेंट वगैरे हे सर्व यांचे क्वालिफिकेशन आहे. ठीक आहे. थोडंसं मला जरा रिस्की वाटते इथे इन्व्हेस्टमेंट करणं. त्यानंतर बघूया आपण ब्लॉकओरा कॉईनचे मार्केटिंग जे आहे ती खूप पुअर मार्केटिंग आहे. आता ते का बोलतो आहे मी ते पण तुम्ही एकदा बघून घ्या. म्हणजे मार्केटिंग इतकी काही खास नाही आहे. मार्केटिंगमध्ये इतके काही त्यांचे पोस्ट वगैरे नाही. इंस्टाग्रामवरती बघूया, शेवटची पोस्ट ही 12 फेब्रुवारीची आहे इंस्टाग्रामवरती. त्यांच्या ट्विटरवरती बघूया, त्यांचं स्वतःचं अकाउंट जे आहे ट्विटर अकाउंट ते त्यांचं कोणालाच फॉलो नाही करत आहे. इवन ना त्यांच्या फाउंडरला फॉलो करत आहे. फक्त 414 फॉलोअर्स आहेत. क्रिप्टोकरन्सी इंडस्ट्रीमध्ये कशालाच ते लोक इवन त्यांचं पॅनकेक स्वॅपवरती त्यांची लिक्विडिटी आहे तर पॅनकेक स्वॅपला पण ते फॉलो नाही करत आहेत. क्रिप्टोकरन्सी इंडस्ट्रीमध्ये असा कोणता कॉईन नाही आहे की तो इलॉन मस्कला फॉलो नाही करत आहे किंवा CZ बायनान्स जे बायनान्सचे CEO आहेत त्यांना फॉलो नाही करत आहे किंवा असे बरेच क्रिप्टोकरन्सी स्पेसमधले कुठल्याच पर्संटेजला ते लोक फॉलो नाही करतात. इवन त्यांच्या जे फाउंडर आहेत त्यांचं पण स्वतःचं इथे अकाउंट नाही आहे. आपण सर्च करून बघूया, फिरोज मुल्तानी नाही, त्यांच्याबद्दल पण इथे काही इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही. म्हणजे फिरोज मुल्तानींचं फक्त लिंक्डइनवरती अकाउंट आहे, ते पण प्रोफाईल लॉक आहे, त्याच्यावरती फक्त काही पण जास्त डिटेल अवेलेबल नाहीत ब्लॉग. आणि ट्विटरवरती प्रत्येक क्रिप्टोकरन्सी फाउंडर, क्रिप्टोकरन्सी प्रोजेक्ट यांचं ट्विटरवरती अकाउंट असणं गरजेचं आहे, कारण की ग्लोबल कम्युनिटीशी इंटरॅक्ट करण्यासाठी ट्विटर अकाउंट खूप गरजेचं आहे. जर एखाद्या क्रिप्टोकरन्सीला किंवा ब्लॉकचेनला जर आपल्याला ग्लोबल मार्केटमध्ये जायचं असेल तर त्यांना ट्विटरवरती येणं म्हणजे गरजेचं आहे. पण त्याच्यामध्ये पण यांचे फक्त 414 फॉलोअर्स आहेत. त्यांचं अकाउंट कोणालाच फॉलो नाही करत आहे. इलॉन मस्कला नाही करत आहे, CZ बायनान्सला नाही करत आहे. ठीक आहे. खूप वीक अशी मार्केटिंग आहे. त्यानंतर यूट्यूबचं चॅनल आहे ते पण तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे मी. यूट्यूबच्या चॅनलवरती काही इतके जास्त व्हिडिओ अवेलेबल नाही आहेत. 9 महिन्याआधी शेवटचा व्हिडिओ त्यांचा अपलोड झालेला आहे. त्यानंतर बघा टेलिग्राम खूप इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे. ह्यांचं जे मार्केटिंग कॅम्पेनमध्ये बघा शेवटची पोस्ट जी आहे ती 20 जानेवारीची आहे. 20 जानेवारीनंतर अजूनपर्यंत एकही त्यांनी पोस्ट केलेली नाही आहे टेलिग्राममध्ये. म्हणजे त्यांची मार्केटिंग खूपच वीक आहे. मार्केटिंगकडे इतकं लक्ष देत नाही. कोणत्या पण क्रिप्टोकरन्सी प्रोजेक्टमध्ये जर इन्व्हेस्टर्स आणायचे असतील वर्ल्ड वाईड किंवा ग्लोबली, जर एखाद्या क्रिप्टोकरन्सीला आपलं नाव बनवायचं असेल किंवा रिकग्नायझेशन आणायचं असेल तर त्याची मार्केटिंग कॅम्पेन खूप इम्पॉर्टंट आहे. जितकी चांगली मार्केटिंग करणार तितके जास्त इन्व्हेस्टर्स येणार, जितके जास्त इन्व्हेस्टर्स येणार तितकी चांगली कम्युनिटी बनत जाणार. आणि त्या चांगल्या कम्युनिटीमुळे कॉईनची चांगली प्राईस होते. ठीक आहे. मग त्या पॉईंटवरती पण इतकं काही खास वाटत नाही आहे.
त्यानंतर शेवटचा पॉईंट, अजून एक जो एक पॉईंट आहे मला आता लक्षात आलं, हे DeFi.ai.io ही वेबसाईट जी आहे हे यांचं वॉलेट आहे, ब्लॉकरॉ कॉइन, ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टेक करायचा असतो. ठीक आहे. आता ह्याच्या नावानुसार DeFi.ai ह्याचा फुल फॉर्म काय होतो, डिसेंट्रलाइज फायनान्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे. आता मला ह्याच्यामध्ये एक डाऊट असा वाटतो आहे, ही वेबसाईट किंवा हे वॉलेट जे आहे हे डिसेंट्रलाइज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. जर डिसेंट्रलाइज आहे तर त्याच्यामध्ये लॉग इनमध्ये युजर आय डी आणि पासवर्ड काय येत आहे आणि फॉरगॉट पासवर्डवरती क्लिक केल्यानंतर ईमेल आय डी थ्रू पासवर्ड रिकवर करायला कशामुळे सांगतो आहे. जितकं माझ्या माहितीप्रमाणे की डिसेंट्रलाइज फायनान्स किंवा डिसेंट्रलाइज कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये ईमेल आय डीने पासवर्ड रिकवर करता येत नाही. जर ते डिसेंट्रलाइज आहे तर त्याच्यामध्ये हे ऑप्शन नसायला पाहिजेत. आता डिसेंट्रलाइजमध्ये काय असतं ते मी ऑलरेडी ट्रस्ट वॉलेट, जर तुम्ही ट्रस्ट वॉलेट यूज करत असाल किंवा सेफपल वॉलेट किंवा मेटामास्क वॉलेट जर यूज केलं असेल, तुम्हाला आयडिया असेल, ते कोणत्याच डिसेंट्रलाइज ॲप्लिकेशनमध्ये पासवर्ड रिकवर करण्यासाठी ईमेल आय डीचा यूज करू शकत नाही. जर एखाद्या गोष्टीमध्ये ईमेल आय डीने पासवर्ड रिकवर करता येतो तर ती गोष्ट डिसेंट्रलाइज नाही आहे. हे जे आहे वॉलेट हे सेंट्रलाइज वॉलेट आहे, हे डिसेंट्रलाइज नाही आहे. ठीक आहे. तर त्यामुळे माझं तर असं ओपिनियन आहे, मी सध्या तरी ह्याच्यामध्ये, जर मला पर्सनली तुम्ही विचाराल कोणी जर मला अप्रोच करायला घेऊन, तर मी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार नाही. कारण की खूप रिस्की दिसतं आहे मला प्रोजेक्ट हे. अजून यांची टेस्टनेटवरती आहे, मेननेट त्यांची लॉन्च झालेली नाही आहे. त्यांच्यासोबत टोकनॉमिक्सचे मी तुम्हाला ऑलरेडी पॉईंट सांगितलेले आहेत की स्टेकिंगच्या इन्फॉर्मेशन मिसगाईड केलेलं आहे त्यांनी, टोकन सप्लायमध्ये मिसगाईड केलेलं आहे. स्टेकिंगमध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला इतके % रिटर्न मिळणार $, पण ते पॉसिबल नाही आहे. कारण की तुम्हाला जे रिटर्न्स मिळणार ते ब्लॉकरॉ कॉईनमध्येच मिळणार, $मध्ये मिळणार नाही. जर कॉईनची प्राईस खाली आली तर तुमचे रिवॉर्ड्स पण, जे स्टेकिंग रिवॉर्ड्स आहेत ते पण, त्यांची पण प्राईस कमी होणार. ठीक आहे. त्यानंतर सर्टिक ऑडिट नाही आहे. त्यानंतर फाउंडर नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडपासून आहे. त्यानंतर खूपच पुअर अशी कम्युनिटी आहे आणि मार्केटिंग पण त्यांची खूप पुअर आहे. इतकी मजबूत मार्केटिंग नाही आहे की ग्लोबल इन्व्हेस्टरला अट्रॅक्ट करू शकेल. त्यानंतर शेवटचा जो पॉईंट आहे तुम्हाला सांगितलेला ऑलरेडी मी आता, ही वेबसाईट DeFi नाही आहे, म्हणजे हे डिसेंट्रलाइज फायनान्स नाही आहे. हे फक्त नावासाठी DeFi त्यांनी केलेलं आहे. जर DeFi असं तर त्याच्यामध्ये पासवर्ड रिकव्हरी करण्यासाठी ईमेलचं ऑप्शन येत नाही. कोणत्याच डिसेंट्रलाइज ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही ईमेल थ्रू तुमचा पासवर्ड वगैरे रिकवर करू शकत नाही. आणि जर तुम्हाला असं ऑप्शन येतं की पासवर्ड रिकवर करा ईमेल थ्रू किंवा रजिस्टर करा ईमेल थ्रू, तर ती वेबसाईट किंवा ते ॲप्लिकेशन डिसेंट्रलाइज नाहीच आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण ते लोक मिसगाईड करतात आहेत. त्यामुळे सध्या मी तर इन्व्हेस्ट करायच्या याच्यामध्ये भानगडीमध्ये पडणार नाही. त्यांना असं वाटतं आहे की नाही मला हा प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायचंच आहे, काही पण होऊ दे, कोणी पण काही पण सांगू दे, तर माझं तुम्हाला फक्त एवढं सजेशन असेल की तुमची जी रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आहे त्या रिस्क टेकिंग कॅपॅसिटीच्या अकॉर्डिंगच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. फ्युचरसाठी तुम्ही सेव्हिंग करताय किंवा एखाद्या FDमध्ये केलेली आहे ती FD तोडून पूर्ण तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार वगैरे असं नाही आहे. एक सिम्पल कॅल्क्युलेशन सांगतो. जर तुम्ही वर्षाला 3,60,000 रुपये कमवताय, ठीक आहे, म्हणजे महिन्याचे तुमचे झाले $30,000, तर तुम्ही एक ट्रायल मोडवरती काय करू शकता, जे $500 पॅकेज आहे ते घ्या सुरुवातीला. ठीक आहे. $500मधून तुमचं जे आहे ते 300 दिवसामध्ये तुम्हाला रिटर्न्स चांगले मिळतील. त्याचे 1% रिटर्न म्हणजे डेली रिवॉर्ड्स तुमचे जे आहेत $5 मिळणार. ठीक आहे. म्हणजे महिन्याचे तुमचे $150 तुम्हाला मिळतील. 100 दिवसामध्ये तुमचे $500 कव्हर होतील. कधी पण लक्षात ठेवा, क्रिप्टोकरन्सीमध्ये तेच पैसे इन्व्हेस्ट करा जे म्हणजे त्याच्यामध्ये लॉस झाल्यानंतर तुम्हाला काही त्याचा इफेक्ट होणार नाही. आता काही जणांसाठी 4 लाख रुपये खूप मोठी रक्कम आहे, काही लोकांसाठी खूप छोटी रक्कम आहे. ज्यांच्यासाठी छोटी रक्कम आहे 4 लाख रुपये, त्यांच्या रिस्क कॅपिटल त्यांना म्हणजे 4 लाख रुपये जरी ते बुडाले तरी पण त्यांना काही फरक पडणार नाही. अशा लोकांनी जर इन्व्हेस्ट करत असेल तर 5,000 ते करू शकतात. पण जो मिडल क्लास माणूस आहे की ज्यांना 4 लाख रुपये हे लॉस झाल्यानंतर खूप जास्त परिणाम म्हणजे त्याचा वर्षाचा पगार आहे तेवढा 4 लाख रुपये, तर त्या व्यक्तीने तर 4 लाख रुपयाच्यामध्ये इन्व्हेस्ट केले आणि ते बुडाले तर त्याला पुढे फ्युचरमध्ये खूप प्रॉब्लेम होणार आहे. ठीक आहे. मग तुमची जे रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आहे त्या रिस्क टेकिंग कॅपॅसिटीच्या हिशोबाने इन्व्हेस्ट करा. किंवा अजून जर तुम्हाला सांगायचं झालं, बघा इथे रिकम्पाऊंडिंगचं पण ऑप्शन आहे. जर तुम्ही तुमच्या रिस्क टेकिंगच्या हिशोबाने तर तुम्ही $500 पॅकेज म्हणजे $40,000 रुपये तुम्ही गुंतवलेले आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला 2 वर्षानंतर $30,000 म्हणजे 8×3 = 24. ठीक आहे. 24 लाख रुपये तुम्हाला 2 वर्षात मिळत आहेत. मग तुम्ही मग 5,000 जर जास्त पैसे मिळण्याच्या आशेमध्ये तुम्ही एवढे $5,000 म्हणजे 4 लाख रुपये हे इन्व्हेस्ट करून तुम्ही $3 लाख म्हणजे 8×3 = 2,40,00,000 रुपये मिळणार. ह्याच्यामध्ये जाऊ नका. सुरुवातीला थोडंसं कमी करा. कारण की जर हा बघा जर जेन्युइन प्रोजेक्ट असेल तर लाईफ टाईम राहील.
ठीक आहे. जर जेन्युइन नसेल तर तुम्हाला येणाऱ्या थोड्या दिवसातच कळेल. ह्याचे ब्लॉकचेन लॉन्च झाल्यानंतर किंवा लवकरच तुम्हाला या वर्षाच्या एंडपर्यंत कळेल. मग स्टेप बाय स्टेप तुम्ही इन्व्हेस्ट करा किंवा तुम्ही स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्ट करू शकता. आता सुरुवात करा तुम्ही $500 किंवा $250 पॅकेजने. जेव्हा ब्लॉकचेन लॉन्च होईल तेव्हा अजून एक $500 पॅकेज ॲड करा, ठीक आहे. त्यानंतर असे स्टेप बाय स्टेप जशी त्याची ब्लॉकचेनची इम्प्रूव्हमेंट होत जाईल, त्या प्रोजेक्टची इम्प्रूव्हमेंट होत जाईल ब्लॉकओरा कॉईनची, त्या पद्धतीने तुम्ही हळूहळू तुमचे पैसे तुम्ही वाढवू शकता, ठीक आहे. मग अशा पद्धतीने पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. हे फक्त माझं स्वतःचं ओपिनियन होतं, माझी स्वतःची आयडिया होती. इन्व्हेस्ट करायचं नाही करायचं हा टोटली तुमचा प्रश्न आहे. मी तुम्हाला काही फोर्स नाही करत आहे. इन्व्हेस्ट करा किंवा इन्व्हेस्ट नका करू, हा टोटली तुमचा कॉल आहे. आय होप तुम्हाला दिलेली माहिती कळाली असेल आणि आवडली असेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.